उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय। अजित पवारांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती ही मुक्त करण्यात आलेली आहे। दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाने हा एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार यांची ही संपत्ती जप्त करण्यात आलेली होती। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या विषयीचे अपडेट्स देत आहेत। अजय, खरं तर अजित पवारांना हा एक मोठा दिलासा मानला जातोय। जी संपत्ती जप्त केलेली होती ती मुक्त झालेली आहे। काय नेमकं प्रकरण आहे आणि आता हा दिलासा किती मोठा आहे? यामिनी, आपण जर पाहिलं तर शपथविधीच्या अगदी दुसऱ्या दिवशी जी आहे तो हा दिलासा अजित पवार यांना दिलेला होता। 1000 कोटींहून अधिकची संपत्ती जी आहे ती अजित पवार आणि त्यांच्या सोबत त्यांच्या नातेवाईकांची जी ती जप्त करण्यात आली होती। त्यात जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या स्पार्कलिंग स्पॉइल, निबॉन ट्रेडिंग, फायर पॉवर ॲग्री फार्म तसेच गुरु कमोडिटी कंपनीशी संबंधित असलेल्या मालमत्ता ज्या त्या जप्त करण्यात आल्या होत्या आणि एकंदरीत आयकर विभागाची ही संपूर्ण कारवाई जी ते 2021 मध्ये झाली होती। पण सगळ्यात महत्त्वाची एक बाब इथं नोंदवणं गरजेचं आहे की शपथविधीच्या आदल्या दिवशी अजित पवारांनी ज्यावेळेस राजभवनात पत्रकार परिषद झाली होती त्यावेळेस अजित पवारांनी खुलासा केला होता। त्याच्या आधी 3 दिवस अजित पवार ते दिल्लीत होते आणि ते म्हटले होते की मी माझ्या केसेसच्या संदर्भात जे ते दिल्लीत गेले होते आणि त्याच्यानंतर ते आले मुंबईत 4 तारखेला आणि 5 तारखेला शपथविधी झाला। 5 तारखेच्या दुसऱ्या दिवशीच शपथविधी झाल्या त्यांना जो आहे तो हा दिलासा मिळाला। त्यामुळे थेट क्लीन चिट जी आहे ती अजित पवार यांना देण्यात आलेली आहे। 2021चं प्रकरण 2024 पर्यंत चाललं आणि शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी हे प्रकरण जे ते थांबलं आणि क्लीन चिट दिली गेली आणि त्यांची जी मालमत्ता जप्त करण्यात आली होती ती सुद्धा आता त्यांना परत मिळाली। त्यामुळेच पार्थ पवार असेल, सुनेत्रा पवार असेल आणि अजित पवार हे तिघही जे ते 3 दिवसासाठी जे ते दिल्लीत आपल्याला पाहायला मिळाले होते। अमित शहांशी भेटीगाठीच्या चर्चा होत्या पण अजित पवारांनी स्वतःच खुलासा केला होता की मी माझ्या केसेसच्या संदर्भात दिल्लीत आहे। त्यामुळे आता मुद्दा असा आहे की शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी क्लीन चिट आली त्यामुळे विरोधक आता ह्याच्यावर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की प्रत्येक वेळी विरोधकांकडून असेच आरोप थेट जे ते केले जातात आणि त्यामुळे हा मुद्दा सुद्धा आता सभागृहात आताचं नसलं तरी जे 16 तारखेपासून जे विधिमंडळाचं कामकाज चालू होणार आहे नागपुरात हिवाळी अधिवेशनात त्या संपूर्ण कामकाजात जो आहे तो हा मुद्दा जो आहे तो चर्चेला जाऊ शकतो। त्यामुळे विरोधकांची टिप्पणी काय असणार आहे आणि अजित पवारांना दिलासा दिलेल्याचे जे विश्लेषणात्मक बघितलं तर त्यांनी असं म्हटलं की या संदर्भात अजित पवारांचा काही संबंध जो आहे तो नव्हता। त्यामुळे थेट एवढी मोठी क्लीन चिट मिळणं आयकर विभागाच्या कारवाईनंतर 1000 कोटीच्या मालमत्ता हे एकंदरीत महत्त्वाची बाब जी ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। यामिनी, अगदी अजय, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्याच दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे विरोधकांकडून त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया येते आपण बघूयात। सन्माननीय अजितदादांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली। खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेला आहे आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।